नमस्कार बंधू भगिनींनो, आज जी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे तिचं नाव आहे भांग एपिसोड. सन 1978च्या होळीनंतर 2-3 दिवस झाले असतील. आमच्या कॉलेजमधल्या हॉस्टेलचे रेक्टर सामंत यांची इन्क्वायरी रूम, मुळातली स्टोअर रूम असलेली ही जागा, टेबल टेनिस, क्रिकेटचं सामान सगळं त्यात ठेवलेलं असायचं. पण आता मात्र इन्क्वायरी रूम म्हणून तिचा वापर केला जात होता. अंदाजे 52 वर्षांचे रेक्टर सामंत हे अतिशय गंभीर प्राध्यापक. इन्क्वायरीचं कारण काय होतं माहिती आहे? जवळजवळ 50-55 विद्यार्थ्यांनी हॉस्टेलवर एका भांग करणाऱ्या माणसाला आणलं होतं, खास होळीच्या दिवशी. आणि सगळेजण मिळून भांग प्याले होते मनसोक्त. या प्रकरणाचा रिझल्ट अतिशय वाईट होता. बहुतेक विद्यार्थी एखाद्या पतंगाप्रमाणे उंच हवेत उडत होते आणि लंच सुद्धा घेऊ शकले नव्हते. पुरणपोळीचं जेवण केलं होतं हॉस्टेलच्या मेसमध्ये, सगळं फुकट गेलं ना. संध्याकाळी आणि रात्री सुद्धा त्यातले काही जण नाचत होते, ओकत होते, हसत होते. डॉक्टरांना फोन करण्यात आला आणि त्वरित बोलावण्यात आलं. आणि ज्यांची कंडिशन थोडीशी गंभीर होती त्या मुलांच्या आईवडिलांना सांगण्यात आलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय, अगदी सखोल एन्क्वायरीचे आदेश निघाले. आणि तीच ही एन्क्वायरी रेक्टर सामंत सर घेत होते. सामंत सरांची एकच चांगली बाजू म्हणजे त्यांची कॉलेजला जाणारी मुलगी नीरजा. हॉस्टेलमधले 300-400 विद्यार्थी तिच्या एका कटाक्षासाठी झुरत बसायचे. मी अनेक वेळा कल्पना केली होती की ती माझ्याकडे बघून एकदा हसली होती. पण आज इन्क्वायरी रूममध्ये ज्यांच्या समोर आम्ही बसलो होतो ते होते रेक्टर सामंत. अतिशय गंभीर चेहरा असलेले, हसणं माहीत नसलेले, कदाचित हसता येतही नसलेले. इन्क्वायरी भाग 1. रेक्टर, भांग पिऊन तुम्ही लोकांनी जे उपद्व्याप केले त्यामुळे कॉलेजच्या प्रॉपर्टीचं किती नुकसान झालं? काही कल्पना? नाही सर. अर्थात हे आम्ही सर्व. सामंत सरांनी नुकसानीची यादी वाचून दाखवली. 2 टेबलं, 3 दरवाजे, 6 खुर्च्या, काही पाण्याचे ग्लास, कितीतरी खिडक्यांची तावदानं. लिस्टमध्ये आणखीन बरंच काही होतं. ही सगळी लिस्ट इथे आहे. परत विचारतोय, तुम्हाला माहिती आहे का सगळं मिळून किती नुकसान झालंय ते? नाही सर. जवळजवळ 80,325 रुपये. या सगळ्याला जबाबदार कोण आहे? भांग प्याल्यावर विद्यार्थ्यांनी जो हैदोस घातला. होय, हैदोस हा एकच शब्द योग्य ठरला असता. त्यामुळे जे नुकसान झालं त्याचं ही मोजदाद करायला इतर साध्या कॉलेजेसना 1 आठवडा लागला असता. पण आमचं इंजिनिअरिंग कॉलेज ना, तिथे भरपूर इंजिनियर, तिथे एका दिवसात मोजदाद झाली. आम्ही सर्व सॉरी सर, कॉलेज हे नुकसान अजिबात भरणार नाही. तुम्ही सर्व याला जबाबदार आहात. हां, आणि शिंदे काय म्हणत होता तुम्ही? टोटली ऑलराईटच्या ऐवजी रोटली टॉलराईट. आणि भगत, तुम्ही सुब्रमण्यमना काय विचारत होता? तुम्ही माझ्या भांगात तुमची भांग का घालताय? तुम्हाला लाज नाही वाटत? आम्हाला लाज वाटत होती, पण आम्हाला प्रश्न पडला होता, सामंत सर वर्तमान काळात का जगत नाहीत? आज आम्ही त्या दिवशी सारखे रोटली सोबर नव्हतो तर टोटली सोबर होतो. हे सर्व नुकसान तुम्ही भरून देणार असाल तर ठीक. शिवाय डायरेक्टर साहेबांसमोर हा जो कॉलेजच्या आवारात हिंसाचार झालाय त्याबद्दल माफी मागावी लागेल. आमच्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे आम्ही सुद्धा हो म्हणालो. आम्ही सर्व 55 जणांनी जवळपास 90,000 रुपयांचा खड्डा तयार केला होता. शिवाय भांगेसाठी दरडोई 125 रुपये. प्रत्येक मुलाला खर्च येणार होता 1,500 रुपये. एकूण आम्ही जी धांदल केली होती त्याचा विचार केला तर परिस्थिती तितकीशी वाईट नव्हती. आम्ही विचार करत होतो, या सगळ्या हिंसाचारानंतर सामंत सर हिंसाचार असं का म्हणाले? हे आमचे मित्र सगळीकडे फिरत जर हैदोस घालत असतील तर थोडीफार तोडफोड झाली असेल.
पण यालाच सामंत सर जर हिंसाचार म्हणत असतील तर मात्र कठीण आहे. प्रिन्सिपॉल साहेबांसमोर हा गैरसमज फार कौशल्याने दूर करावा लागणार होता, नाहीतर मॅटर बिघडला असतो. रामशरण डॉन भांगवाले यांनी बनवलेल्या भांगेचं सेवन केल्यानंतर रूममध्ये जाऊन काही विद्यार्थी बसले असतील, काही तोडफोडही झाली असेल, पण मारामाऱ्या झाल्या असं मात्र मला वाटत नाही. यावर्षी झालं काय की होळी साजरी करायची हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलांनी ठरवलं, पण होळी पेटवायला रेक्टर साहेबांनी परमिशन नाकारली. म्हणून थोडंसं दूर असलेल्या क्लास 4 क्वार्टर्समध्ये आम्ही होळी पेटवली आणि तिकडेच ठरलं की दुसऱ्या दिवशी धुळवडीबरोबर थंडाई पिऊन ती साजरी करायची. अमिताभ बच्चनचा डॉन चित्रपट तुम्ही पाहिलाय का? कॉलेज जीवनात आमच्यावर त्या चित्रपटाचा खूप प्रभाव होता आणि त्यातलं धुमाकूळ घालणारं गाणं खैके पान बनारस वाला खुल जाय बंद अकल का ताला सगळ्यांच्या ओठावर घोळत होतं. चांगली थंडाई बनवायला आम्हाला एक त्यातला माहितगार मनुष्य हवा होता. त्यावेळेस गुगल किंवा अन्य सर्च इंजिन नव्हतीच, त्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांच्या सर्किटमधल्या माहितीवर अवलंबून राहावं लागलं. आमच्या मित्रांनी एका चांगल्या भांग बनवणाऱ्या माणसाचा शोध लावला. त्याचं स्पेशल क्वालिफिकेशन हे होतं की त्याने अमिताभ बच्चनच्या डॉन चित्रपटातल्या या गाण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध त्याने भांग बनवली होती. शिवाय जय जय शिवशंकर या राजेश खन्नाच्या गाण्यात तो भांग करताना असिस्टंट सुद्धा होता. त्याचं एक छोटंसं दर्शन सुद्धा डॉनमध्ये घडलं होतं याच गाण्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान. रात्री 12:30 वाजता शेवटी आमचं एकदाचं ठरलं. 375 रुपये प्लस जाण्या येण्याचा खर्च 25 रुपये. त्याने आम्हाला सगळ्या वस्तूंची यादी सुपूर्द केली. ती अशी होती: साखर, दूध, बदाम, भोपळ्याच्या बिया, खसखस, वेलची पावडर, पेपरकोन, भांग, गुलाबाच्या पाकळ्या. आमच्या लक्षात आलं की हे सगळं सामान आम्हाला काही जमणारं नव्हतं. आम्ही त्याला थोडे जास्त पैसे दिले. फक्त पाणी, दूध, साखर हे आयटम आम्ही पुरवायचं ठरलं. रामशरणची कल्पना एकूण आमच्या गप्पांमधून अशी झाली होती की हे सगळे तयार भांग पिणारे लोक आहेत आणि यावेळेस काही स्पेशल होईल अशी अपेक्षा करत आहेत. त्याने जेव्हा विचारलं की तुम्हाला कुठल्या प्रकारची भांग पाहिजे, आम्ही त्याला उत्तर फार मजेशीर दिलं. आम्हाला 2 प्रकारची भांग नकोय. एक पटकन चढणारी, दुसरी हळूहळू उतरणारी. या 2 सोडून बाकी कुठचीही भांग चालेल. ज्या प्रकारच्या स्पेसिफिकेशन्स आम्ही दिल्या, आम्हाला रामशरण डॉन पंडित भांगवाले काय प्रकारची भांग पाजणार आहेत याची आम्हाला कल्पना नव्हती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता तो आणि त्याची टीम भांग बनवायला हजर झाले. कोणाला तरी एक वैशिष्ट्यपूर्ण कल्पना सुचली: आपण ब्रेकफास्ट घेऊयाच नको, म्हणजे होईल काय की भांग चढल्यावर मग खाण्याची खरी मजा येईल. आमचं वयच असं होतं की या अशा प्रकारचं धाडस करायला आम्ही सहजासहजी तयार झालो. जवळजवळ प्रत्येकाने ठरवलं नो ब्रेकफास्ट. अतिशय चविष्ट असा लंच बनवला गेला होता. आमचा प्रॉब्लेम हा झाला की लंच खायच्या मूडमध्ये किंवा परिस्थितीत कुणीच नव्हतं. खरी गोष्ट अशी होती की कोणालाच लंच घेणं मुळी शक्यच नव्हतं. सगळेजण 7व्या आसमानात विहरत होते आणि उडत होते. भांग एवढी चढली होती की कोणी गाणी म्हणत होते, कोणी हसत होतं आणि जगाच्या अंतापर्यंत ते हसतच राहतील असं वाटत होतं. कोणी अगदी छोट्याशा कारणावरून रडू लागलं आणि त्यांचे हात त्यांच्या पॅन्टीत किंवा गुडघ्यात अडकून बसले होते. ते परत बाहेरच येणार. एक मुलगा त्याने जवळपास 20 वेळा आंघोळ केली आणि शेवटी तो थकून जमिनीवर कोसळला. 4-5 वाजेपर्यंत सगळीकडे हाहाकार पसरला. कोणी लोळत होतं, कोणी दुसऱ्याच्या रूममध्ये गेलं होतं आणि कोणी मेसच्या बाहेर पण जाऊ शकला नव्हता. तिथेच झोपून गेले होते. मी माझ्या रूममध्ये कसाबसा जाऊन पोहोचलो. मला सगळ्या प्रकारचे भ्रम होत होते. कबूल केल्यानंतरही आजपर्यंत मला आवडलेला शर्ट का घेऊन दिला नाही म्हणून मी आईवर अत्यंत रागावलो होतो. पण डॉक्टरला समोर बघितल्यावर मात्र मी शांत झालो. तिथे मी कुठलाही वाह्यात प्रसंग होऊन दिला नाही. डॉक्टरने सांगितलं उद्या सकाळपर्यंत विश्रांती हवी आहे आणि त्यांनी काही औषध दिली. इन्क्वायरी रूम आणि पटनायक आमचे रेक्टर साहेब विचारतात, तुम्ही काय म्हणत होता? नशा हे कुठल्याही प्रश्नाचं कधीच उत्तर नसतं, पण
ते तुम्हाला प्रश्न विसरायला लावतं. हां, आणि तुम्हाला माझ्याकडे बघून तुला काय म्हणायचं होतं? मला प्यायचा प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आहेत म्हणून मी पितो. लक्षात ठेवा, तुमच्या या वागण्यामुळे हॉस्टेलचं नाव खराब झालंय आणि त्या बदल्यात मी तुमचे प्रॉब्लेम नक्की वाढवू शकतो. स्मशान शांतता पसरली होती. रेक्टर, 30-31 आई वडिलांनी आमच्या मुलांच्या चौकशीसाठी इथं हॉस्टेलमध्ये आगमन केलं आणि आमच्याशी चर्चासुद्धा केली. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमचीही मुलं आहात, याची कल्पना आहे तुम्हाला? आम्हाला प्रश्न पडला होता, रेक्टर साहेब खरोखर रेकॉर्ड ठेवत होते का? त्यात किती वडील आले होते, इतर नातेवाईक किती आले होते, आया किती आल्या होत्या आणि आई आणि वडील दोघंही किती आले होते, असे अनेक प्रश्न आमच्या मनात उपस्थित होत होते. पण हे त्यांना विचारणार कोण? परत 55 विद्यार्थी ज्यांनी भांग प्यायली त्यापैकी फक्त 31 नातेवाईक आले. उरलेले 24 ते काय अनाथ होते का? खुद्द मी त्या 24 मध्ये होतो. माझं घर हॉस्टेलपासून अवघ्या 20 मिनिटं चालण्याच्या अंतरावर. इतरांचं राहू द्या, मला स्वतःलाही माहिती नव्हतं की मी घरात कधी असायचो आणि हॉस्टेलमध्ये. इतक्या पटकन माझा प्रवास व्हायचा. त्यामुळे आमच्या घरातून कोणीही आलं नाही. अगदी खरं सांगायचं तर माझं नशीब जोरावर होतं. भांग प्यायल्यानंतर 30 मिनिटांनी मला सगळ्या प्रकारचे भ्रम होत होते. माझं सबंध गतजीवन 20-21 वर्षांचा माझा काळ डोळ्यासमोरून चालला होता. एक साखळी सदृश असणारी दृश्य. एक ना एक दिवस तुमचं सगळं आयुष्य तुमच्या डोळ्यासमोरून जातं. म्हणून जमेल तितकं ते सुंदर ठेवा असं म्हणतात. माझं आयुष्य सुंदर होतं. मी घरी गेलो, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता माझ्या आईनं मला विचारलं, अरे 2-3 दिवस होतास कुठे? खूपच अभ्यास, सबमिशन वगैरे होतं का? तिचा भोळेपणा आणि आपल्या मुलावर असलेली तिची श्रद्धा, विश्वास पाहून मला कुठेतरी गलबलल्यासारखं झालं. मी निश्चय केला की यापुढे परत कधीही भांग घेणार नाही. आई शपथ, जर या एपिसोडमधून सुटलो तर. पण हा एपिसोड संपणार कसा, हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होता, बहुतेक इतरांच्या सुद्धा. इन्क्वायरी भाग 3. रेक्टर, तुम्ही कोणाची फिलॉसॉफी झाडत होतात? काय तर म्हणे सत्य हा एक भ्रम असतो जो तुम्ही भांग प्यायल्याने सुद्धा उद्भवू शकतो. मी, WC फील्ड सर, आय डोंट केअर. हे मुळे आम्हाला माहिती होतं, आम्हाला पण फारशी काळजी नव्हती. फील्ड्स असो किंवा शेक्सपियर असो, कोणी का असे ना, आम्हाला आमच्या कॉलेजमधल्या भविष्याची चिंता लागून राहिली होती ना. बरं मला एक सांगा, या सगळ्या पाठचा मेंदू कोण होता? ही कल्पना कोणाची होती? अर्थात आम्ही सर्व गप्प. मला असं विचारायचं आहे की कोणाच्या स्फूर्तीने तुम्ही ही भांग प्यालात हो? आमच्यापैकी 3 जण एका सुरात बोलले, अमिताभ अमिताभ. त्यांनी कधी चित्रपट बघितला असेल असं मला वाटत नव्हतं. हॉस्टेलचा रेक्टर हे पद जर सोडलं तर ते मेकॅनिकल वर्कशॉपचे प्रमुख होते आणि त्यांच्या टीमचा एक स्टँडर्ड होता. कुणीही विद्यार्थी फिटिंगचा जॉब घेऊन त्यांच्याकडे गेला की जॉबकडे निरखून पाहायचं आणि म्हणायचं, याच्यातून सगळी केमिकलची बिल्डिंग दिसते. हा एकच विनोद ते गेले कित्येक वर्ष वापरत होते. आमच्याकडे या कॉमेंटवर कधीही उत्तर नसायचं. सगळा जॉब आम्हाला परत करावा लागेल, एकदा दोनदा, जोपर्यंत केमिकल इंजिनिअरिंगची बिल्डिंग जॉबमधून बघताना अदृश्य होत नाही तोपर्यंत. ही बिल्डिंग नेमक्या आमच्या वर्कशॉप समोर का होती आणि कॉमर्स कॉलेज किंवा आर्ट्स कॉलेज का नव्हतं? मला नेहमी प्रश्न पडायचा. ह्याचं कारण एकच, आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये या नतद्रष्ट केमिकल डिपार्टमेंटपेक्षा वातावरण जरा बरं असतं हो, नाही का? थोडीशी जास्त हिरवळ असते. रेक्टर, अमिताभ कोण, ब्रांच कुठली आणि त्याचं आडनाव काय? काही कल्पना नाही सर. हे बघा, आम्हाला कोणावर तरी जबाबदारी फिक्स केलीच पाहिजे. त्याचा जवळचा मित्र कोण आहे? आमच्यापैकी एक. ब ब म म म शेवटी मी उतरलो. मला वाटतं राजेश सर. सरांनी राजेश खन्ना हे नाव ऐकलं तर नसेल ना? सिनेमाशी त्यांचा दूरपर्यंत काही संबंध नव्हता.
पण उगाच रिस्क नको. काय विचारतोय मी, ऐकू येत नाहीये का? कुठल्या ब्रँचमध्ये असतो हा? आमची पंचायत अशी होती की राजेश आणि अमिताभना कुठल्या तरी इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये फिट करणं आम्हाला कठीण जात होतं. शेवटी मी बोललो, बहुधा ते डिप्लोमामधले असावेत किंवा टेक्स्टाईलमध्ये. आम्हाला काही समजलं तर आम्ही तुम्हाला लगेच सांगू ना सर, 2-3 दिवसात. सावंत सर, नाही, आज संध्याकाळपर्यंत राजेश आणि अमिताभ माझ्यासमोर आले पाहिजेत. इन्क्वायरी रूममधून आम्ही बाहेर पडलो. आता एक नवीनच आव्हान आमच्यासमोर उभं ठाकलं होतं. अमिताभ आणि राजेशना आणायचं कुठून? माझ्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. रामशरण डॉन पंडित भांगवाल्याच्या ओळखीने अमिताभ बच्चनपर्यंत पोचता आलं असतं. तो म्हणाला होता की त्यांनी डॉनमध्ये छोटासा रोल केलाय. कदाचित तो राजेश आणि अमिताभ दोघांना ओळखत असेल. नाही, सगळेजण जोरात किंचाळले. आधीच आपण खूप मोठ्या संकटात आहोत, तुला विनोद सुचतात कसे? पुढच्या आठवड्यात रेक्टरचा आणि आमचा रस्ता क्रॉस होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली. आम्हाला आशा होती की ते विसरून जातील. हे एखाद्या चोरासारखं जगणं आम्हाला कठीण जात होतं. चोरी छिप्पे फिरल्यामुळे झालं होतं काय की त्यांची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी नीरजा, तिच्याशी बोलण्याचा थोडा सुद्धा चान्स आता उरला नव्हता. यापूर्वी माझे आणि तिचे रस्ते 2दा क्रॉस झाले होते. एकदा ती सफेद टॉप आणि निळी जीन्स घालून चालली होती आणि दुसऱ्या वेळेस पांढरा शुभ्र शर्ट आणि लाल स्कर्ट. पण मी म्हटल्याप्रमाणे एकदाच ती थोडीफार हसली असा मला भास झाला होता. वाटत होतं की थोडीफार प्रगती शक्य आहे. पण आम्हाला या ब्रहांग प्रकरणामुळे नवीन आणि नको असलेली प्रसिद्धी मिळाली होती. त्याचं काय करायचं? जिन्यावरून उतरताना आणि चढताना ती जरी भेटली असती तरी आता तिच्या नजरेला नजर देण्याची माझी हिंमतच नव्हती. सामंत साहेब काहीही विसरले नव्हते. पण नंतर आम्हाला कळलं की त्यांना 2-3 दिवस कुठेतरी दौऱ्यावर पाठवण्यात आलं. अर्थात वर्कशॉप हा सामंत सरांचा विषय फक्त पहिल्या वर्षाला असल्यामुळे तसा आमचा डायरेक्ट संबंध काही नव्हता. आम्हाला हे कळलं होतं की रेक्टर साहेब पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून तपास करत होते राजेश आणि अमिताभ, जे एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत, नेमके कुठे असतात. पुढच्या 45 दिवसात नुकसानीतला आमचा हिस्सा आम्ही प्रत्येकाने कॉलेजमध्ये भरून टाकला. सुदैवाने भांग प्रकरण फारसं चिघळलं नाही. आम्ही सुद्धा आमच्या सगळ्या सबमिशन्स आणि परीक्षांमध्ये गुंतून गेलो. आमच्या शेवटच्या परीक्षांची तारीख कधी लागते तिकडे आम्ही लक्ष देऊन बसलो होतो आणि ही परीक्षा झाल्यानंतर फायनल इयर बीटेक होणार. कॉलेज आणि हॉस्टेल दोन्ही सोडायची वेळ आली. आमच्या रूमच्या चाव्या घेऊन आम्ही रेक्टर साहेबांकडे गेलो. चेहऱ्यावर कुठलीही भावभावना न दाखवता त्यांनी चाव्या घेतल्या, आमचे रेकॉर्ड बघितले आणि डिपॉझिटचे पेपर आमच्या हातात ठेवले. आणि नंतर सहजपणे, अजिबात न हसता त्यांनी विचारलं, शेवटी ते अमिताभ आणि राजेश तुम्हाला मिळाले की नाही? नाही, आम्ही अजूनही शोधतोय सर. ते मिळाले की आम्ही तुमच्याकडे नक्की माहिती घेऊन येऊ सर. परीक्षा संपलेल्या आहेत, आता आमच्याकडे वेळही भरपूर आहे. रेक्टर, आणि जर ते तुम्हाला मिळाले नाही तर त्यांचा फोटो, अगदी फिल्म पोस्टरवरचा सुद्धा चालेल. मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. ते चक्क हसत होते. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं, बहुधा नीरजाने. आणखीन काय सांगितलं होतं कोणास ठाऊक. मीही हसलो एखाद्या अपराध्यासारखा, थोड्या भीतीनं की समजा आज जर कॉलेजने आमच्यावर जबाबदारी फिक्स केली तर काय करायचं? आमची डिग्री स्टेकला होती ना. पण वर्करनी तसं काही न दाखवताना मी त्यांना विचारलं, तुम्हाला अमिताभ आणि राजेशबद्दल कसं कळलं सर? माझं सुद्धा इंटेलिजंट नेटवर्क आहे. मला हे कळलं की जिवलग मित्र असलेले अमिताभ आणि राजेश आपल्या कॉलेजमध्ये नाहीत. त्या संध्याकाळीच माझ्या मुलीनं त्या दोघांबद्दल मला सांगितलं होतं. पण तुमचं उत्तर चांगलं होतं. पोट दुखेपर्यंत ती हसली होती. तिने मला समजावलं. ती म्हणाली की ते आणखीन काय उत्तर देऊ शकणार होते. मी आता मात्र खरोखरच सॉरी सर. रेक्टर, आपण सगळेच हाडा माणसाची माणसं आहोत आणि चुका करतोच. एक लक्षात ठेवा, भांगेची किंवा कुठलीही अन्य नशा झेपेल एवढीच करावी. नीरजा म्हणाली होती की ती तुमच्याशी बोलून समजावेल. कधीतरी भेटली होती का तुम्हाला ती? तिला असं वाटलं की तुम्हाला योग्य रस्त्यावर परत आणता येईल. सायकॉलॉजिस्ट बनणार आहे ना ती. काय? मी थक्क झालो. मी अजूनही बोलू शकतो का तिच्याशी सर? अजूनही ती मला योग्य रस्त्यावर आणू शकते, अर्थात हे मनातल्या मनात.
सायकॉलॉजीमध्ये MS शिकायला ती लंडनला ऑक्सफोर्ड विद्यापीठात गेली आहे. पण तिथं सेमिस्टर संपलं की ती परत भारतात येणार आहे. पण मी यापुढे तुम्हाला सांगतो की बेजबाबदारपणे आता यापुढे वागायचं नाही. बेशिस्त वागणं चालणार नाही. मला तुम्हाला एका वेगळ्याच रूपात बघायचं आहे. आता व्यावसायिक जीवनात तुम्ही प्रवेश करणार आहात. कॉलेजचं आणि तुमचं नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या. सदैव अतिशय रुक्षपणे व्यवहार करणारे सामंत सर हे असं काही बोलतील असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आमच्या कॉलेज जीवनातलं भांग प्रकरण हे असं संपलं. त्यानंतर आजपर्यंत आयुष्यात मी कधीही भांग घेतलेली नाही आणि अन्य कुठल्याही व्यसनाला माझ्यावर स्वार होऊन दिलं नाही. 1,500-2,000 रुपयांचा फटका बसला, नाव खराब झालं, शिवाय आम्हाला परत रस्त्यावर आणू शकेल अशी नीरजा लंडनला निघून गेली होती. तिचं सेमिस्टर संपल्यानंतर ती येणार होती म्हणे. पण आता आम्हीच हॉस्टेल आणि कॉलेज सोडून चाललो होतो. दुर्दैव. ईमेल, व्हॉट्सॲप आणि या प्रकारची संपर्काची आधुनिक साधनं नसल्यामुळे लंडन काय आणि नीरजा काय दोन्हीही आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. एकच गोष्ट आमच्या आवाक्यात होती. माझं आणि पर्यायाने कॉलेजचं नाव खराब होईल असं मी कधीही वागणार नाही असं मी सरांना वचन दिलं होतं आणि मी तेच केलं. आजपर्यंत मी दोन्ही गोष्टीत यशस्वी झालो आहे. धन्यवाद.